प्रथम पीयूसी छात्रों को मेरा नमस्कार। कल हम लोगों ने गद्य भाग बिंदा को लेकर चर्चा की, जिसके लेखिका है महादेवी वर्मा। तो महादेवी वर्मा के तहत हम लोगों ने कल चर्चा किया। तो बिंदा का परिचय महादेवी वर्मा अपने परिवार के परिचय को लेकर बताई। इस तरह हम लोगों ने जो यहाँ पर देखा तो बिंदा की जो हालत क्या थी या पंडिताइन चाची क्या करती थी उसको लेकर या उसकी सुंदरता को लेकर चर्चा की। तो आगे क्या होता है देखिए। ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ನಿನ್ನೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಬರೆದಂತಹ ಬಿಂದಾ ಕಥೆಯ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಅದರ ಮೊದಲನೇ ಭಾಗವನ್ನ। ಅದರಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಬಿಂದಾಳಿಗೆ ಪರಿಚಯವನ್ನ ಇರಬಹುದು, ಅಥವಾ ತನ್ನ ಪರಿವಾರದ ಪರಿಚಯವನ್ನ ಇರಬಹುದು, ಅಥವಾ पंडिताइन ಬಿಂದಾಳ ಮಲತಾಯಿ पंडिताइन ಚಾಚಿಯ ಪರಿಚಯವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಳೆ। तो ಹಾಗೆ देखिए ಮುಂದೆ ನೋಡ್ರಿ। ಹಾಗಾದ್ರೆ तो ನೀವೆಲ್ಲ ಪುಸ್ತಕವನ್ನ ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, घर में बैठे हैं ಅಂದ್ರೆ ಪುಸ್ತಕವನ್ನ ನೋಡ್ತಾ ಹೋಗಿ। यह सब तो ठीक था, पर उनका व्यवहार विचित्र सा जान पड़ता था। तो क्या हो जाता था, लेकिन पंडिताइन चाची देखने में सुंदर थी, लेकिन उनका जो रहन सहन व्यवहार बहुत अलग था, मतलब कठोर थी। वह बिंदा को बहुत कठोरता के साथ देखती थी। ಹಾಗಾದ್ರೆ ಇವೆಲ್ಲವೂ ಬಹಳಷ್ಟು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿತ್ತು, ಆದರೆ ಬಿಂದಾಳನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಅವ ಮಳಲ್ತಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ಲು, ಅವಳ ಜೊತೆ ವಿಚಿತ್ರವಾದಂತ ವ್ಯವಹಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು। सर्दी के दिनों में जब हमें धूप निकलने पर जगाया जाता था, गर्म पानी से हाथ मुंह धुलाकर मोजे जूते और उन्हीं कपड़ों से सजाया जाता था और मना कर गुनगुना दूध पिलाया जाता था। तब पड़ोस के घर में पंडिताइन चाची का स्वर उच्च से उच्चतर होता रहता था। गर्म पानी, मोजे जानते हैं आप लोग, जो सॉक्स होते हैं, जूते शूज होते हैं, उन्हीं कपड़े। गुनगुनाना यानी जो दुगुना होता है, तिगुना होता है। ಹಾಗಾದ್ರೆ ಮೋಜೆ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಸಾಕ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ, ಜೂತೆ ಅಂದ್ರೆ ಪಾದರಕ್ಷೆಗಳು, ಉನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಕಪಡೆ ಉಣ್ಣೆ ಬಟ್ಟೆಗಳಾಗಿದ್ದಾವೆ, ಗುನ್ಗುನ ಅಂದ್ರೆ 2 ಪಟ್ಟು 3 ಪಟ್ಟು। तो क्या हो जाता है, महादेवी वर्मा बताती है, जब हर तरफ सर्दी होती थी, ठंड का मौसम जो होता था, तो सारी जगह क्या किया जाता था, हमारे जो घर में हम लोगों को सुबह उठाया जाता था, हाथ पैर धोने के लिए गर्म पानी दिया जाता था, और मुंह धोने के बाद जो हम लोगों को मोजे जूते उन्हीं कपड़े पहनाए जाते थे और दूध भी पिलाया जाता था। लेकिन हमारे घर के पास जो घर था बिंदा का, इसके विपरीत था, क्योंकि बिंदा को वहां पर बहुत डांटा जाता था, मारा जाता था, उसे दूध नहीं मिलता था, पानी नहीं मिलता था, गर्म पानी, और वह हमेशा पंडिताइन चाची की मार खाती रहती थी, कठोर स्वर सुनाई देता था। ಹಾಗಾದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಯಾವಾಗ ಸರ್ದಿ ಚಳಿಗಾಲ ಇರ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಬಿಸಿ ನೀರನ್ನ ನಿಂದ ಕೈಕಾಲು ಮುಖವನ್ನ ತೊಳಸುವಂತದ್ದು, ಉಣ್ಣೆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಧರಿಸುವಂತದ್ದು, ಸಾಕ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಶೂಸ್ ಇರ್ಬೋದು, ಅವುಗಳನ್ನ ಹಾಕುವಂತದ್ದು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬಿಸಿ ಬಿಸಿಯಾದ ಹಾಲನ್ನ ಕೊಡುವುದು। ಆದರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಳ ಮನೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಮನೆ ಬಿಂದಾಳ ಮನೆ ಆಗಿತ್ತು, ಆದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ವಿಪರೀತವಾಗಿತ್ತು। ಏನು, ಅವರ ಮಲತಾಯಿ पंडिताइन ಚಾಚಿ ಅವಳಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಬೈತಾ ಇದ್ಲು, ಹೊಡಿತಾ ಇದ್ಲು, ಬಿಸಿ ನೀರಿಲ್ಲ, ಹಾಲಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಅವಳಿಗೆ ಪ್ರತಿದಿನ ಹೊಡೆತದ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇತ್ತು महादेवी वर्मा ಗೆ। यदि उस गर्जन तर्जन का कोई अर्थ समझ में न आता, तो मैं उसे श्यामा के रंबाने के समान स्नेह का प्रदर्शन भी समझ सकती थी। तो क्या हो जाता था, जब पंडिताइन चाची बिंदा को हर सुबह उठकर मारते रहती थी, तो महादेवी वर्मा छोटी रहने के कारण उसे कुछ भी पता नहीं चलता था। इसलिए महादेवी वर्मा समझती थी, शायद मेरी गाय की तरह वह ರಂಬಾ ರಹಿ ಹೋಗಿ, ಪುಕಾರ್ ರಹಿ ಹೋಗಿ। ಹಾಗಾದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಗೆ ಆಶ್ಚರ್ಯವಾಗಿತ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ
ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದು ಬಿಂದಾಳನ್ನ ಅವರ ಮಲತಾಯಿ ಹೊಡಿತಾಳೆ, ಚೀರ್ತಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ಏನು ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ನಾನೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ನಮ್ಮ ಮನೆಯ ಆಕಳಾದಂತಹ ಶಾಮನ ಹಾಗೆ ಇವಳು ಪ್ರತಿದಿನ ಇವಳಿಗೆ ಒದರುವಂತಹ ಏನು ಹವ್ಯಾಸ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೆ. और परंतु उसकी शब्दावली परिचित होने के कारण ही कुछ उलझन पैदा करने वाली थी. लेकिन क्या हो जाता था, अगर उसके गालियों को, उसके शब्दों को मैं अगर सुन लेती थी तो मुझे डर पैदा हो जाता था. ಆದರೆ ಆ ಪಂಡಿತಾಯಿನ್ ಚಾಚಿ ಬಿಂದಾಳನ್ನ ಬೈಯುವಂತಹ ಎಲ್ಲ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಕೇಳಿದ್ರೆ ನನಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಹೆದರಿಕೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. उड़ती है या बैल कैसे दीदे क्या निकाल रही है, देखिए कैसे डांटती थी. उड़ती है या आऊं, अभी अभी सो चुकी है, सुबह हो गई, बैल कैसे दीदे क्यों निकाल रही हो. ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ಬೈತಿದ್ಲು, ಎದ್ದೇಳ್ತೀಯೋ ಇಲ್ಲೋ, ಇನ್ನೂ ಮಲಗಿದೀಯಾ, ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ದನಗಳ ಹಾಗೆ ದನಗಳ ಏನೋ ಒಂದು ದೃಷ್ಟಿ ಇರುತ್ತೆ, ಕಣ್ಣಿರುತ್ತೆ, ಆ ರೀತಿ ನೋಡ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅಂತಂದು ಬೈತಾ ಇದ್ಲು. ಮೋಹನ್ ಕಾ दूध कब गर्म होगा, अभागी मरती भी नहीं. देखिए क्या हो जाता था, अरे मोहन का दूध कब गर्म देने वाली है, मरती भी नहीं है, अभागी हमारे सामने से चली भी जाती नहीं. ಹಾಗಾದ್ರೆ ನನ್ನ ಮಗ ಮೋಹನ್ ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅವನ ಹಾಲನ್ನ ನೀನು ಯಾವಾಗ ಬಿಸೆ ಮಾಡ್ತೀಯಾ ಎದ್ದು, ಹಾಗಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ದುರ್ಭಾಗ್ಯದವಳೆ ಸತ್ತು ಹೋಗ್ಬಿಡು ಅಂತೇಳಿ ಬೈತಾ ಇದ್ಲು. ಆದಿ वाक्यों में जो कठोरता की धारा बहती रहती थी उसे मेरा बोध मन भी जान ही लेता था. तो देखिए क्या हो जाता था, वो हमेशा कठोरता के साथ पंडिताइन चाची बिंदा को डांटती थी, मारती थी, तो उसे समझ लेता था उसका मन महादेवी वर्मा का मन. ये जो पंडिताइन चाची ಬಿಂದಾ ಕೋ ಡಾಂಟ್ ರಹಿ ಹೈ. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಎಷ್ಟು ಕಠೋರತೆಯಿಂದ ಅವಳು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ಲು ಅಥವಾ ಬಿಂದಾಳಿಗೆ ಹೊಡಿತಾ ಇದ್ಲು ಅಂದ್ರೆ ಆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಳ ಮುಗ್ಧವಾದಂತ ಮನಸ್ಸು ಅವಳಿಗೆ ಒಪ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು, ಇವಳಿಗೆ ತೊಂದರೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಕವಿ ಕವಿ जब मैं ऊपर की छत पर जाकर उस घर की कथा समझने का प्रयास करती, तब मुझे मैली धोती लपेटे हुए बिंदा की आंगन से चौके तक फिरकनी सी नाचती दिखाई देती. तो देखिए क्या हो जाता था, फिरकनी खिलौना है. जब भी क्या हो जाता था, महादेवी वर्मा बताती है, अगर मैं अपने घर के छत के ऊपर चली भी जाती थी तो वहां पर मुझे हमेशा कौन नजर आती थी, बिंदा नजर आती थी. तो बिंदा मैली धोती को लपेटे हुए वो आंगन के चौके पर, आंगन पर खेला करती थी. फिरकनी जैसी, घूमने जैसी वह खेलती रहती थी. ಹಾಗಾದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಾನು ಯಾವಾಗ ಆ ಛಾವಣಿ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೆ, ಆಗ ನೋಡಿದ್ರೆ ಅಥವಾ ಬಿಂದಾಳ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡುವಾಗ ಆಗ ಬಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಒಂದು ಹಳೆಯದಾದಂತಹ ಧೋತಿ, ಆ ಒಂದು ಧೋತ್ರದ ತುಂಡನ್ನ ಅಂದ್ರೆ ಸೀರೆಯ ತುಂಡನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಅಲ್ಲಿ ಸುತ್ತಿಕೊಂಡು ಅವಳು ಆಟವನ್ನ ಆಡ್ತಾ ಇದ್ಲು. ಆ ಪಿರಕನಿ ಅಂದ್ರೆ ಆಟ ಆಡುವಂತ ಸಾಮಗ್ರಿ ಅದು, ಅದನ್ನ ಜೊತೆಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ಲು. ಉಸ್ಕಾ ಕಭಿ ಝಾಡು ದೇನಾ, देखिए क्या करती थी, ಝಾಡು ದೇನಾ, ಕಸವನ್ನ ಗುಡಿಸ್ತಾ ಇದ್ಲು. ಕವಿ ಆಗ್ ಜಲಾನ, ಹಾಗಾದ್ರೆ ಮತ್ತೆ ಒಲೆಯನ್ನ ಹಚ್ಚುವಂಥದ್ದು. ಕವಿ आंगन के नल से कलसी में पानी लाना, देखिए जो छोटा सा पात्र होता है इसमें पानी लाती थी आंगन के नल से. ಸಣ್ಣ ಪಾತ್ರೆ ಇರ್ತಿತ್ತು ಕಲಸಿ, ಅದರಿಂದ ಅಂಗಳದಿಲ್ಲ ನೀರು ತರ್ತಾ ಇದ್ಲು. कभी नई अम्मा को दूध का कटोरा देने जाना, तो और नई अम्मा को मोहन के लिए दूध देने जाती थी. ಮತ್ತೆ ಮೋಹನನಿಗೆ ಹಾಲನ್ನ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ತನ್ನ ಪಂಡಿತಾಯಿನ್ ಹೊಸ ಅಮ್ಮನ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ಲು. मुझे बाजीगर के तमाशा जैसे लगता था, तो ही मैं सारा कारोबार देखती थी, तो मुझे कैसे लगता था, बाजीगर के ತಮಾಷೆ ಕೆ ಜೈಸೆ ಲಗ್ತಾ ತಾ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇದೆಲ್ಲವನ್ನ ನಾನು ನೋಡಿದ್ರೆ ನನಗೆ ಬಾಜಿಗರ್, ಜಾದೂಗರನ ಹಾಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಅವಳು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡೋದನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ. ಕ್ಯೋಂಕಿ
मेरे लिए तो वे सब कार्य असंभव से थे। तो क्यों? क्योंकि महादेवी वर्मा के घर में उसे कुछ भी काम लगाया नहीं जाता था, इसलिए क्या हो रहा था, वहां पर जो सारा काम करना महादेवी वर्मा को नामुमकिन था, लेकिन वो जो काम बिंदा करती थी। ಆದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಳ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಆ ಬಿಂದಾಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಎಲ್ಲ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರ ತಾಯಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದು। पर जब उस विस्मित कर देने वाले कौतुक की उपेक्षा कर पंडिताइन चाची का कठोर स्वर गूंजने लगता, तो क्या हो जाता था, ऐसे ही जैसे वह काम करते रहती थी, तो जब मुझे आश्चर्य विस्मित कर देता था, कौतुक बहुत मुझे कौतुक था, कुतूहल था, यानी उत्साह था, क्योंकि पंडिताइन चाची का कठोर स्वर सारी ओर गूंजने लगता था। ನನಗೆ ಅವರಳು ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ನೋಡ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿಸ್ಮಿತ ಮಾಡುವಂತಹ, ಆಶ್ಚರ್ಯ ಮಾಡುವಂತಹ, ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಕುತೂಹಲ ಕೆರಳಿಸುವಂತಹ ಆ पंडिताइन चाचिಯ कठोर स्वर ನನಗೆ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇತ್ತು। जिसमें कभी कभी पंडित जी की गुड़की का फूट भी रहता था। तो पंडिताइन चाची के साथ साथ पंडित भी क्या करते थे, उसे डांटते थे, गुड़की यानी डांटते रहते थे। ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅಂದ್ರೆ पंडिताइन चाची ಎಷ್ಟು ಬೈತಾ ಇದ್ಲಲ್ಲ, ಆವಾಗ पंडितನು ಸಹಿತ ಅವನ ಗಂಡನು ಸಹಿತ ಅವಳಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಬೈತಾ ಇದ್ದ। ಗುಡ್ಕಿ ಅಂದ್ರೆ ಬೈಯುವಂಥದ್ದು। तब न जाने किस दुख की छाया मुझे घेरने लगती थी, जिसकी सुशीलता का उदाहरण देकर मेरे नटखटपन को रोक जाता था। वही बिंदा के घर में चुपके चुपके कौन सा नटखटपन करती रहती है, इसे बहुत प्रयत्न करके भी मैं न समझ पाती थी। तो क्या हो जाता था, जब बिंदा को महादेवी वर्मा देखती है, पंडिताइन चाची भी डांटती है, यानी उनकी सौतेली माँ, और पंडित भी डांटते हैं, तो महादेवी वर्मा सोचती है ऐसा कौन सा नटखटपन जो बिंदा घर में करती होगी, तमाशा मचाती होगी, क्योंकि उसे इतनी जो सजा मिलती है, लेकिन मैं बहुत कोशिश करने के बाद भी मुझे ये पता नहीं चलता है। ಹಾಗಾದ್ರೆ ಬಿಂದಾ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಹೌದು ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ರೆ ಅವಳ ಮಲತಾಯಿ ಬಿಂದಾಳಿಗೆ ಹೊಡಿತಾ ಇರ್ತಾಳೆ, ಅಥವಾ ಅವನ ತಂದೆನೂ ಹೊಡಿತಾ ಇರ್ತಾನೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾ ಏನಾದ್ರೂ ತುಂಟಾಟತನವನ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಬೈತಾರೆ ನನಗೆ, ಆದ್ರೆ ಅವಳು ಎಂಥ ತುಂಟಾಟತನವನ್ನ ಏನ್ ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು ಅನ್ನುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ, ಆದ್ರೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಏನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಸಹಿತ ಆ ವಿಷಯ ಅವಳಿಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ। मैं एक भी काम नहीं करती थी और रात दिन उधम मचाती रहती थी। देखिए तो क्या भी कुछ भी नहीं करती थी महादेवी वर्मा घर में अपने, लेकिन रात भर उपद्रव मचाती थी, फिर भी उनकी माँ, पर मुझे तो माँ ने न मर जाने की आज्ञा दी और न आंखें निकालने का भय दिखाया। देखिए महादेवी वर्मा जब अपने घर में बहुत नटखटपन करती थी, लेकिन उनकी माँ कभी भी उसे घर से बाहर निकालने की आज्ञा भी नहीं दी और मरने की इजाजत भी नहीं दी। ಹಾಗಾದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ, ನಾನು ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿ ಗಲಾಟೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಆದ್ರೆ ತಾಯಿ ನನಗೆ ಯಾವತ್ತೂ ಬೈಲೂ ಇಲ್ಲ ಅಥವಾ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಲೂ ಇಲ್ಲ। एक बार मैंने पूछा भी, क्या पंडिताइन चाची तुम्हारी तरह नहीं है? माँ ने मेरी बात का अर्थ कितना समझ यह तो पता नहीं। उनके संक्षिप्त है से न बिंदा की समस्या का समाधान हो सका और न मेरी उलझन सुलझ पाई। तो देखिए उलझन जो समस्या होती है, तो क्या बताते हैं वहां पर महादेवी वर्मा बताती है, अरे माँ मैं अगर बिंदा के माँ को देखती हूँ तो उनका रहन सहन अलग है, लेकिन आप पंडिताइन चाची की तरह नहीं है, तो क्यों? तो वहां पर जो उस उत्तर के प्रश्न के लिए महादेवी वर्मा की माँ सिर्फ है में जवाब देती है, और जो उस महादेवी वर्मा के दिमाग में जो समस्या चल रही थी बिंदा के माँ को लेकर, वो जो समस्या ऐसे ही रह जाती है, उसका उत्तर नहीं मिल पाता है। ಹಾಗಾದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ತನ್ನ ತಾಯಿಯನ್ನ ಕೇಳ್ತಾನೆ,
ಕೇಳ್ತಾಳೆ ಏನಂತಂದು, ಹಾಗಾದ್ರೆ ಪಂಡಿತಾಯಿನ್ ಚಾಚಿ ನಿನ್ನ ಹಾಗೆ ಯಾಕೆ ಇಲ್ಲ? ಆಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಪಂಡಿತಾಯಿನ್ ಚಾಚಿ ನಿನ್ನ ತರ ಯಾಕಿಲ್ಲ ಅಂದಾಗ ಮಹಾದೇವರ ಮಾಳ ತಾಯಿ ಯಾವುದೇ ಉತ್ತರವನ್ನೇ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಕೇವಲ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಹಾ ಅಂತೇಳಿ ಮಾತ್ರ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಆದ್ರೆ ಆ ಉತ್ತರಕ್ಕೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಳಿಗೆ ತನ್ನ ಪ್ರಶ್ನೆಯ ಉತ್ತರ ಸಿಗೋದೇ ಇಲ್ಲ, ಅವಳ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಸಮಾಧಾನ ಸಿಗೋದೇ ಇಲ್ಲ. और बिंदा मुझसे कुछ बड़ी ही रही होगी, परंतु उसका नाटापन देखकर ऐसा लगता था मानो किसी ने ऊपर से दबाकर उसे कुछ छोटा कर दिया हो। तो क्या हो जाता था, बिंदा बहुत सी महादेवी वर्मा से बड़ी थी, लेकिन उसका नाटापन यानी उसका जो कद होता है, हाइट जो होता है, उसे देखकर क्या हो जाता था, शायद भगवान ने इसे दबाकर भेजा होगा, क्योंकि अपनी जो सौतेली मां रहने के कारण वह बहुत दुबली थी, पतली थी और दुर्बल थी. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಬಿಂದ तो आगे महादेवी वर्मा बताती है, बिंदा मुझसे कुछ बड़ी ही रही होगी, परंतु उसका नाटापन देखकर मुझे ऐसा लगता था मानो किसी ने ऊपर से दबाकर उसे कुछ छोटा कर दिया हो. तो ऐसा लगता था, शायद महादेवी वर्मा बताती है, जब भी मैं बिंदा को देखती थी, देखने में वो मुझसे बहुत दुर्बल पतली लगती थी, लेकिन उम्र में बड़ी थी और ऐसा लगता था शायद भगवान ने उसे दबाकर भेजा होगा, यानी उसका कद यानी बहुत छोटी थी वह. ಹಾಗಾದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಬಿಂದಾಳನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ನನಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅನುಭವ ಆಗ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವಳ ನಾಟಾಪನ್ ಅಂದ್ರೆ ಅವಳ ಎತ್ತರ ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಇತ್ತು, ಬಹಳ ಅವಳು ಏನು ಆಗಿದೆ, ಗಿಡ್ಡಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಭಗವಂತ ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಳಿಗೆ ಎಲ್ಲ ಈ ಒಂದು ನೋವುಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ಬಹುದು ಅಂತಂದು. दो पैसे में आने वाली कंजड़ी के ऊपर चढ़ी हुई जिल्ली के समान पतले चर्म से मड़े और भीतर की हरी हरी नसों की झलक देने वाले उसके दुबले हाथ पैर न जाने किस अज्ञात भय से अवसन्न रहते थे. देखिए, खंजड़ी जो होता है, छोटा सा वो जो खंजड़ी बजाते हैं हम लोग वहां पर, और जो झिल्ली होती है यानी जो पतला जो चर्म जो होता है उसके ऊपर बनाया जाता है, यानी चमड़े से हम लोग खंजड़ी को बनाए जाते हैं. और जो अवसन है, उदासीनता है. तो क्या हो जाता था, आज हम लोग देखते हैं महादेवी वर्मा बताती है, जब मैं बिंदा को देखती थी तो मुझे ऐसे लगता था शायद जो खंजड़ी को वहां पर बजाते रहते हैं उस तरह वह उसके ऊपर जो चमड़ा जो है, चमड़े से हम लोग वहां पर उसे जो सवारा जाता है कंजड़ी को, इसलिए आवाज ज्यादा आती है, उसकी हरी हरी नसें ऐसी लगती थी और वह ಉದಾಸೀನತಾ रहती थी. ಅಂದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಒಂದು 2-4 ಆಣೆಯಲ್ಲಿ ಸಿಗುವಂತಹ ಆ ಕಂಜಡಿ ಏನು ತಮಟೆ ಇರುತ್ತೆ ಬಾರಿಸುವಂಥದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಏನು ಪ್ರಾಣಿಯ ಚರ್ಮವನ್ನ ತೆಳ್ಳಗೆ ಹರಡಿರ್ತಾರೆ ಅಥವಾ ತೆಳ್ಳಗೆ ಆವರಿಸಿರ್ತಾರೆ, ಆ ರೀತಿ ಅವಳು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ಲು. ಅವಳ ಚರ್ಮ ಒಳಗಿನ ನರಗಳು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ವು, ಯಾವಾಗಲೂ ಉದಾಸೀನತೆಯಿಂದ ಇರ್ತಾ ಇದ್ಲು. ಕಹಿ से कुछ आहट होते ही उसका विचित्र रूप से चौंक पड़ना और पंडिताइन चाची का स्वर कान में पड़ते ही उसके सारे शरीर का तरतरा उठना मेरे विस्मय को ही नहीं बढ़ा देता था, प्रत्युत उसे भय में बदल देता था. तो देखिए क्या हो जाता था, महादेवी वर्मा बताती है, जब वह चुपचाप बैठ जाती थी और वह चुपचाप रह जाती थी तो ऐसा लगता था शायद क्या हो रहा है वहां पर. वो जो चुपचाप बैठती थी तो लेकिन पंडिताइन चाची का जब कठोर से सुनाई देता था तो वह आश्चर्य से डर जाती थी, चौंक जाती थी और मुझे भी डर आने लगता था. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಳು ಆ ದುರ್ಬಲಳಾಗಿದ್ದಂತ ಬಿಂದ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆಪ್ಪ ಅಂದ್ರೂ ಸಹಿತ ಪಂಡಿತಾಯಿನ್ ಚಾಚಿಯ ಕಠೋರ ಸ್ವರವನ್ನ ಕೇಳಿದಾಗ ಅವರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹೆದರಿಕೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಭಯ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಆಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನನಗೂ ಸಹಿತ ಅಷ್ಟು ಭಯ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. और
बिंदा की आंखें तो मुझे पिंजड़े में बंद चिड़िया की याद दिलाती थी। तो देखिए, जैसे ही बिंदा की आंखों को मैं जब देखती थी, एक पिंजड़े में जब चिड़िया को बंद करते हैं उस चिड़िया के समान लगती थी। ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಒಂದು ಏನು ಪಕ್ಷಿಯನ್ನ ಅಥವಾ ಆ ಪಕ್ಷಿಯನ್ನ ಪಂಜರದಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡಾಕಿರ್ತೇವೆ, ಆ ರೀತಿ ಅವಳ ಕಣ್ಣುಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ನನಗನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು। एक बार जब 2-3 करके तारे गिनते गिनते उसने एक चमकीले तारे की ओर उंगली उठाकर कहा, वह रही मेरी अम्मा। अब तो मेरे आश्चर्य का ठिकाना न रहा। क्या सबकी एक अम्मा तारों में होती है और एक घर में? देखिए, जब महादेवी वर्मा और बिंदा आपस में खेल रहे थे तो बिंदा महादेवी वर्मा को जो आसमान की तरफ उंगली उठाकर बताती है, वहां रही मेरी अम्मा। तो हैरान हो जाती है महादेवी वर्मा, क्या लोगों की हर एक आदमी की माँ एक तारों में रहती है और एक घर में रहती है? ಹಾಗಾದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಮತ್ತೆ ಬಿಂದಾ ಇಬ್ರು ಆಟವನ್ನ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆಗ ಬಿಂದಾ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಗೆ ಆ ನಕ್ಷತ್ರಗಳ ಕಡೆ ಕೈಯನ್ನ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೋಡು ನನ್ನ ತಾಯಿ ಅಲ್ಲಿದ್ದಾಳೆ, ಆ ನಕ್ಷತ್ರವಾಗಿದ್ದಾಳೆ ಅಂದಾಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲರ ತಾಯಿ ಒಬ್ಳು ಏನಿರ್ತಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಾಳೆ ಅಥವಾ ಮತ್ತೊಬ್ರು ನಕ್ಷತ್ರದಲ್ಲಿರ್ತಾರ ಅಂತಂದು। एक बार जब 2-3 करके तारे गिनते गिनते उसने एक चमकीले तारे की ओर उंगली उठाकर कहा, वह रही मेरी अम्मा। तो क्या सबकी एक अम्मा तारों में होती है और एक घर में? पूछने पर बिंदा ने अपने ज्ञान कोश में से कुछ खंड मुझे दिए और तब मैंने समझा कि जिस अम्मा को ईश्वर बुला लेता है वह तारा बनकर ऊपर से बच्चों को देखती रहती है, और जो बहुत सजग से घर में आती है वह बिंदा की नहीं अम्मा जैसी होती है। जब क्या हो जाता है, बिंदा अपनी सारी कथा को समझाती है, तो सारी कथा को समझाने के बाद पता चलता है तो वहां पर महादेवी वर्मा को, अरे जो वहां पर बिंदा की माँ मर गई है, तारा बनकर ऊपर है, जो सज धज कर आई है उसकी पंडिताइन ಚಾಚಿ है। ಆಗ ಬಿಂದಾ ಎಲ್ಲ ವಿಷಯವನ್ನ ತನ್ನ ಗೆಳತಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ। ಹೇಳಿದಾಗ ಅವಾಗ ಅವಳಿಗನ್ಸುತ್ತೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಬಿಂದಾಳ ಮೂಲ ತಾಯಿ, ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟಂತ ತಾಯಿ ಇವತ್ತು ಸತ್ತು ದೇವರ ಕಡೆ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ, ನಕ್ಷತ್ರ ಆಗಿದ್ದಾಳೆ। ಆದ್ರೆ ಇವಳು ಆ पंडिताइन ಚಾಚಿ ಮಲತಾಯಿ ಏನ್ ಮಾಡಿದಾಳೆ, ಅಲಂಕಾರಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾಳೆ। और मेरी बुद्धि सहज ही पराजय स्वीकार करना नहीं जानती। इसी से मैंने सोचकर कहा, तुम नई अम्मा को पुरानी अम्मा क्यों नहीं कहती? फिर वे न नहीं रहेगी और न डांटेगी। तो भी क्या हो जाता है, महादेवी वर्मा अपने हार को स्वीकारती नहीं, फिर भी बताती है, अरे बिंदा तुम क्यों अपनी नई अम्मा को अम्मा कहती है? अम्मा कह देना, क्योंकि तुम्हें वह नहीं डांटेगी। ಆದ್ರೂ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ತನ್ನ ಎಲ್ಲ ಸೋಲನ್ನ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ ಅವಳು। ಹಾಗಾಗಿ ಗೆಳತಿಗೆ ತಿಳಿಸ್ತಾಳೆ, ನೀನು पंडिताइन ಚಾಚಿಯನ್ನ ನಿನ್ನ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರಿ, ನೀನು ಹೊಸ ಅಮ್ಮ ಅಂದ್ರೆ ನಿನಗೆ ಬೈತಾಳವಳು, ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೆದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ದೂರ ಆಗುತ್ತೆ। बिंदा को मेरा उपाय कुछ जंचा नहीं, क्योंकि वह तो अपनी पुरानी अम्मा को खुली पालकी में लेटकर जाते और नई को बंद पालकी में बैठकर आते देख चुकी थी। तो क्या हो जाता है, वहां पर बिंदा महादेवी वर्मा की इस बात को मानना ही नहीं चाहती, क्योंकि वो अपनी आंखों से अपनी पुरानी अम्मा जो पालकी में चली गई थी उसे भी देखा था, और नई अम्मा दुल्हन बनकर आई थी उसे भी देखा था। अतः किसी को भी पदच्युत करना उसके लिए कठिन था। इसलिए दोनों को, एक को त्यागना एक को अपनाना उसे बहुत मुश्किल हो रहा था। ಹಾಗಾಗಿ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ತಿಳಿಸಿದ್ರೂ ಸಹಿತ ಬಿಂದಾ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿನೂ ಒಪ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ। ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವಳಿಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಾನು ನನ್ನ ಕಣ್ಣಾರೆ ನೋಡಿದ್ದೇನೆ, ನನ್ನ ಮೂಲ ತಾಯಿ ಸತ್ತು ಆ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾಳೆ, ಆದ್ರೆ ಹೊಸ ತಾಯಿ ಅವಳು ಅಲಂಕಾರಗೊಂಡು ಅವಳು ಸಹಿತ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾಳೆ, ನಾನು ಹಾಗಾದ್ರೆ ಹೇಗೆ ಒಬ್ಬರನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಮತ್ತೊಬ್ಬರನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ಅವಳು ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ ಅವಳ ಮಾತನ್ನ। पर उसकी कथा से मेरा मन तो सचमुच आकुल ही उठा।
अतः उसी रात को मैंने माँ से बहुत अनुनय पूर्वक कहा, तुम कभी तारा न बना, चाहे भगवान कितना ही चमकीला तारा बनावे। तो क्या होता है, महादेवी वर्मा को डर आ जाता है, तो महादेवी वर्मा बताती है, अरे माँ, जो उसी रात समय जाती है, जाकर अनुनय पूर्वक बहुत वहां पर विनंती तौर पर बताती है, अरे माँ, तुम कभी भी तारा न बनना, चाहे भगवान कितना ही चमकीला तारा बनावे, क्योंकि मुझे तकलीफ होगी। ಆಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೆದರ್ ಬಿಡ್ತಾಳೆ. ರಾತ್ರೋರಾತ್ರಿ ಹೋಗಿ ತನ್ನ ತಾಯಿಯ ಕಡೆ ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಏನ್ ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಳೆ ಅಂತಂದ್ರೆ, ತಾಯಿ, ನೀ ಯಾವಾಗಲೂ ನಕ್ಷತ್ರ ಆಗಬೇಡ, ಭಗವಂತ ನಿನಗೆ ಎಷ್ಟೇ ಒಂದು ಹೊಳೆಯುವಂತ ನಕ್ಷತ್ರ ಮಾಡಿದ್ರು ಸಹಿತ ಆ ನಕ್ಷತ್ರ ನೀನು ಆಗ್ಬೇಡ. ಮಾ ಬೇಚಾರಿ मेरी विचित्र मुद्रा पर विस्मित होकर कुछ बोल भी न पाई थी कि मैंने अवकुंठित भाव से अपना आशय प्रकट कर दिया। देखिए क्या हो जाता है, माँ मेरे जो उस हालात को देखकर, जैसे ही मैं उस बात को यानी अपने मन से और मेरे चेहरे पर उदासीनता थी तो मैं प्रकट की थी, तो माँ वहां पर डर जाती है. ನಾನು ಸಹಿತ ಏನು ಹೆದರ್ತಾ ಆ ಎಲ್ಲ ವಿಷಯವನ್ನ ಪ್ರಕಟವನ್ನ ಮಾಡಿದ್ದೆ, ಹಾಗಾಗಿ ನನ್ನ ಮುಖದ ಮೇಲೆ ಉದಾಸೀನತೆ ಇತ್ತು. ताईनु सहिता हेदरिद्लू. नहीं तो पंडिताइन चाची जैसी नई अम्मा पालकी में बैठकर आ जाएगी और फिर मेरा दूध, बिस्कुट, जलेबी सब बंद हो जाएगी और मुझे बिंदा बनना पड़ेगा. तो ऐसे बताई थी महादेव और माँ अपनी माँ को, माँ भगवान तुम्हें कितना ही चमकीला तारा बनावे, मत बनना, क्योंकि बिंदा जैसी नई अम्मा आएगी और मेरा बिस्कुट या मेरा दूध या मेरा पानी सब बंद हो जाएगा. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾಳಂದ್ರೆ, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ತನ್ನ ತಾಯಿಗೆ, ನೀನು ಯಾವಾಗಲೂ ಸಹಿತ ಏನಾಗ್ಬೇಡ, ಆ ನಕ್ಷತ್ರ ಆಗ್ಬೇಡ, ಭಗವಂತ ಎಷ್ಟೇ ಹೊಳೆಯುವ ನಕ್ಷತ್ರ ಮಾಡಿದ್ರು. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನನ್ನ ಆ ಬಿಂದಾಳ ಹಾಗೆ ಹೊಸತಾಯಿ ಬಂದ್ರೆ ನೀನು ಕೊಡುವಂತ, ನನಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದು ಕೊಡುವಂತ ಹಾಲಿರ್ಬೋದು, ಬಿಸಿನೀರಿರ್ಬೋದು, ಬಿಸ್ಕೆಟ್ ಇರ್ಬೋದು, जलेबी इर्ಬೋದು, ಎಲ್ಲವೂ ಬಂದಾಗುತ್ತೆ. माँ का उत्तर तो मुझे स्मरण नहीं, पर इतना याद है कि उस रात उसकी धोती पर चोर मुट्ठी में दबाकर ही मैं सो पाई थी. लेकिन देखिए, मुझे माँ का उत्तर तो याद नहीं, लेकिन मैंने क्या किया था, तो सारी रात माँ की धोती, जो साड़ी जो होती है, इसका चोर पकड़कर मैं मुट्ठी में सो गई थी. ನನಗೆ ತಾಯಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಳೆ ರಾತ್ರಿಯ ವೇಳೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಮಾತ್ರ ಆ ತಾಯಿಯ ಒಂದು ಸೀರೆಯ ತುದಿಯನ್ನ ನನ್ನ ಮುಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾನು ಏನ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಮಲಗಿದ್ದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನನಗೆ ಬಹಳಷ್ಟು ನೋವಿನ ಸಂಗತಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಬಿಂದಾಳಿಗೆ ಅವರ ತಾಯಿ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ಲು. ಬಹುತ್ ಡಾಂಟ್ತಿ ಥಿ ವಹ ಅಪ್ನೆ ಬೇಟಿ ಕೋ.